बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की श्री गणेश महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की संतांच्या जवळ राहिलं तरी लाभ आहे, संतांना बघितलं तरी लाभ आहे महाराज, संतांचं नामचिंतन घेतलं तरी लाभ आहे, संतांच्या गावात राहिलं तरी लाभ आहे। तुकोबरे बोलतात, चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जे जे कार सदा, नारायण घरी साठविले धन, अवघेची वाणतया पोटी, सवंग सकळा पुरे धनीवरी, सेवा वया नारी नरबाळी। महाराज तुकोबरे बोलतात, कोणी या संतांच्या जवळ महाराज, खट नट यावे शुद्ध होऊन या जावे। एवढा ज्ञानोबा तुकोबरेंचा सोहळा आळंदी देहू पासून पंढरपूर पर्यंत पोहोचतो। एकच विशेषण आहे प्रत्येकाला, स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो, एकच विशेषण, माऊली। खट नट यावे शुद्ध होऊन या जावे। संताची गावी प्रेमाचा सुका, संताची गावी प्रेमाचा सुका, संताची गावी प्रेमाचा सुका, संताची गावी प्रेमाचा सुका, संताची गावी प्रेमाचा सुकाळ। काय प्रेम आहे महाराज, ओतपोत महाराज। चिंता नाही गावी विष्णुदासाच्या, संतांच्या गावामध्ये महाराज त्या ठिकाणी चिंता करायचं काम नाही, संतांना बघितलं तरी लाभ आहे। म्हणून तुकोबरे सांगतात, संतांजवळ जा। तुम्हाला जीवनामध्ये उत्तम लाभ प्राप्त करायचं असेल तर जगाच्या पाठीवर फक्त एकच जण तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त करून देतात, तो म्हणजे वर्ग संत। तुकोबऱ्यांकडे काही साधक मंडळी गेली, महाराज तुम्ही संतांजवळ जा म्हणता, संतांजवळ गेल्यानंतर उत्तम लाभ आहे, पण आम्हाला हे सांगा ना, या जगाच्या पाठीवर संत आम्हाला भेटलेच नाहीत तर, पर भेटलेले संत ओळखता आले नाहीत तर काय करायचं आम्ही? तुकोबरेंनी सांगितलं, एक काम करा, भेटले नाही संत, भेटलेले संत ओळखता नाहीत आले, कमीत कमी त्यांचं दास तरी म्हणून घ्या, तेवढंच पुण्य अभंगाचं द्वितीय। पुढे आस
संत भेटले नाहीत, भेटलेले संत ओळखता आले नाही तर काय करा. तुकोबरे बोलतात, म्हणविता त्यांचे दास पुढे आसोरीना. संतांचं दास जरी म्हणवलं तरी महाराज आपल्या जीवनामध्ये फलश्रुती आहे. महाराज संतांचं दास म्हणून घ्या. महाराज नाथ महाराजांचं राहिलेलं रामायण कोणी लिहिलं? गावबाने. काय दास म्हणून घेतलं, किती फलश्रुती आहे का. सहज आईने शेजारच्या घरात नाही की दिवशी पीठ आणलं, डाळ आणली, गुळ आणला, पुरणाचा स्वयंपाक केला. महाराज मुलाला खायला दिला, मुलाने खाल्ला, पोळी फार आवडली. दुसऱ्या दिवशी मुलाने सांगितलं, आई आज मी पुरणाचीच पोळी. आई म्हणली, अरे आपली गरिबी, मी कालच शेजाऱ्याकडनं डाळ पीठ आणले, तुला बनवून पुरणाची पोळी दिली. नाही नाही आई, आज मी पुरणाचीच पोळी. रोज उठलं की पोरगा पुरणाची पोळी मागायला लागला. आईला कळलं नाही गेलं काय करावं, रोज पुरणाची पोळी मागते. एका शेजाऱ्याने सांगितलं, अगं हा जर रोज पुरणाची पोळी मागत असेल तर एक काम कर, याला नाथ महाराजाकडे नेऊन सोड. म्हणजे तिथं का? म्हणजे त्यांच्या घरी रोज पुरणाची पोळी असते. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मुलाला घेतलं, आई आली, नाथ महाराजांच्या समोर ठेवलं. नाथ महाराजांनी विचारलं, काय शिकवायचं याला? कीर्तन, भजन? म्हणले पकवाच? म्हणले मग आई याला शिकवायचंय काय? आईने सांगितलं, काहीच नाही, याला फक्त पुरणाची पोळी खायला ठेवायचंय. तुमच्याकडे रोज पुरणाची पोळी असते ना? हा. म्हणले ती खायला ठेवायचंय. नाथ महाराज म्हणले ठेवा, काय हरकत नाही. म्हणले राहिला महाराज. कशासाठी ठेवलं? पुरणाची पोळी खायला. महाराज नाथ महाराजांची जाण्याची, जलसमाधी घेण्याची वेळ आली. नाथ महाराजांना विचारलं, राहिलेलं रामायण कोण लिहिणार? म्हणले गावबा. म्हणले हा खायला ठेवलेला? म्हणले हो तोच लिहिणार, आणि त्यानेच लिहिलं राहिलेलं गाणं. म्हणविता त्यांचे दास. संतांचं दास जरी म्हणून घेतलं तरी महाराज जीवनामध्ये फलश्रुती. दास असावं कसं? एक उदाहरण सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला पंढरपूरच्या विठेवरच्या पंढंगाचे काही वैष्णव वारकरी तीर्थयात्रेसाठी निघालेले आहेत. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाहीये. पायी प्रभास सुरे काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचलेले आहेत. विचारलं कुठलं गाव आहे? लोकांनी सांगितलं काशी. अरे वा, संत कबीरजी इथेच राहतात का? म्हणले हो इथंच राहतात. वारकरी संत कबीर महाराजांच्या घरी गेले. कबीर महाराजांना हात जोडला. आम्ही विठेवरच्या पंढंगाचे वैष्णव वारकरी वारीसाठी इकडे पायी तीर्थयात्रेसाठी निघालेलो आहे. म्हणले मग 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. आम्हाला कळालं काशी तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही राहताय, तुमच्याकडे काहीतरी भेटल म्हणून आलो. थांबा बसा. बसायला टाकलं. आतमध्ये गेले. अगं पंढरपूरच्या विठेवरच्या पंढंगाची काही वैष्णव वारकरी आले आहेत. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही म्हणतात. बघ काय असेल तर त्यांना खाऊ घाल. पत्नीने सांगितलं, आपणच 2 दिवस झालं तांब्या तांब्या पाणी पिऊन झोपतोय, यांना कुठलं खाऊ घालायचं? दोघा पती पत्नींचा संवाद सुरू होता. तेवढ्यात त्यांचा मुलगा कमाल आला. बाबा काय चर्चा चालू आहे? काय नाही रे, आपल्या घरी अतिथी आले आहेत. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही म्हणतायत आणि त्यांच्याकडे द्यायला आपल्याला त्यांना द्यायला काही नाहीये. बाबा एक काम करू, समोर जे वाण्याचं किराणा दुकान दिसतंय ते दुकान फोडू, पण वारकरी जीव घालू. काय भावना असेल? दुकान फोडू पण वारकरी जीव घालू. आणि आता मंदिरातले बल्ब घरी नेऊन लावू. गेले रात्रीचं. आपल्याला नाही, जेवढं वारकऱ्याला लागतोय तेवढा शिदा घेऊन येऊ. दुकान फोडलं महाराज. जेवढा वारकऱ्यांना लागतोय तेवढा शिदा घेतला. बाहेर आले. जिथून दुकान फोडले तिथून बाहेर आले. कमाल बाहेर येणार. तेवढ्यात कबीरांनी सांगितलं, कमाल दुकानदारला सांग आम्ही चाललोय म्हणून. गेलेत कशाला? महाराज सांग दुकानदारला आम्ही चाललोय म्हणून. दुकानदारला जागं केलं. दुकानदारनी महाराज जिथून कमालाने दुकान फोडलं तिथून बाहेर पडणार तेवढ्यात दोन्ही पाय पकडले. आबा दिला, ओ बाबा जा तुम्ही. बाबा या दुकानदाराने माझे दोन्ही पाय पकडलेले आहेत, हा सोडायला तयार नाही. जा बाबा तुम्ही. पण थांबा बाबा, सकाळी जर गाव जागा झाला तर गाव म्हणेल बाप भजन कीर्तन करतो आणि पोरगा चोऱ्या करतो. एक काम करा बाबा, जी बाहेर अडकवलेली तलवार आहे ती घ्या, धडाच्या वेगळं शिर करा. वेळ फार कमी, घ्या ती तलवार. धडाच्या वेगळं शिर केलं. एका पिशवीमध्ये कमालाचं शिर आणि एका पिशवीमध्ये शिदा. कबीरजी घरी आले. पत्नीला सांगितलं, जोपर्यंत वारकरी जीवन जात नाहीत तोपर्यंत रडायचं नाही. वारकऱ्यांना जीव घातलं. वारकऱ्यांना सोडवण्यासाठी कबीरजी निघालेले आहेत गावातल्या इशीपर्यंत. मध्यभागी सुळावरती शिर नसलेलं धड त्या ठिकाणी मध्यभागी सुळावरती अडकवलेलं होतं. वारकरी दिसले की दोन्ही हात जोडायचं, नमस्कार करायचं. वारकरी दिसले की दोन्ही हात जोडायचं, नमस्कार करायचं. वारकरी जाग्यावर थांबले आणि सांगितलं कबीरजींना, कबीरजी
कोणाचा हा मुलगा? वारकरी दिसले की दोन्ही हात जोडतो, नमस्कार करतो. अरे जर विठेवरच्या पन्नांगाला जर काळजी असेल ना तर याला जिवंत करावं लागेल, पण याचं शिर कुठे आहे का शिर? कबीरजींनी विचारलं, करणार जिवंत, पण याचं शिर लागेल. पळत पळत घरी गेले, पिशवीत ठेवलेलं महाराज शिर घेऊन आले आणि महाराज दिलं वारकऱ्यांच्या हातात. जसा बाहेर खेळायला मुलगा जावा तसा महाराज घरामध्ये आल्यानंतर महाराज तसा तो कबीरांचा मुलगा कमाल जिवंत झाला. पण कधी? ज्या दिवशी संतांच्या पायावर शरीर खर्च केलं त्या दिवशी. संताचे पायी खर्चावे शरीर, संताचे पायी खर्चावे शरीर, पायी खर्चावे संताचे पायी खर्चावे. सांगतो कबीर कमलास, सांगतो कबीर कमलासी, कमलासी कमलाने शिर खंडोनी काढी, कमलाने शिर खंडोनी काढिले. संताचे पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. संताच्या पायावर आपलं शरीर दास्यत्व असावं ते म्हणजे असं. म्हणविता त्यांचे दास पुढे आसोरेना. तुकोबऱ्या बोलतात त्यांचं दास्यत्व म्हणवायचं असेल तर ते असं. काय महाराज? सध्या वैकुंठ गामण्याला जगद्गुरु तुकोबऱ्या गेले. महाराज निळोबऱ्यांनी अनुष्ठान मानलं. जोपर्यंत तुकोबऱ्या येणार नाही तोपर्यंत अनुष्ठान सोडणार नाही. 41 दिवस अनुष्ठान सुरू राहिलं आणि ज्या दिवशी तुकोबऱ्यांनी निळोबऱ्यांना दर्शन दिलं त्या दिवशी महाराज निळोबऱ्यांचं अनुष्ठान संपलं. काय दास्यत्व आहे महाराज. विठ्ठल 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 मुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. आणि महाराज संतांचं दास जर म्हणवलं तर महाराज काय होतं? महाराज जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात ते आपल्या जीवनामध्ये कृपा धारण करतात, कृपेचं छत्र धारण करतात. अभंगाचं तृतीय कृपादान केले संती, 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 कृपादान केले कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले. कपाटी सरेणा, कपाटी सरेणा, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. कपाटी सरेणा, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. अभंगाच्या तृतीय चरणाचा विचार करण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचे. प्रेमाने सगळ्यांनी हात वरी करा. टीव्ही समोर बसलेले करावरी हात. वा वा सुंदर. हा मस्त. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन. मला इथून सगळं दिसतंय. सगळ्यांनी हात वरी करा. वा. सगळ्यांनी एक सोबत टाळी आणि एक सोबत भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय हरि जय विठोबा रखुमाई रखुमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज टाळ एक मिनिट हा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराय बोलतात, आपण जर संतांच्या सानिध्यामध्ये गेलो, संतांच्या संगतीमध्ये गेलो तर काय होतं? उत्तम लाभ प्राप्त होतो. संतांचं दास्यत्व म्हणवलं महाराज, आपल्याला उत्तम लाभ प्राप्त होतो. महाराज काय लाभ प्राप्त होतो? तुकोबराय बोलतात, संतांनी जर आपल्या जीवनामध्ये एकदा कृपा केली तर ती अनेक वर्ष कृपा संपत नाही. कृपा दान केले संती कल्पांती ही सरेना. संतांनी जर कृपा केली महाराज, जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे मानवी म्हणायच्या लायकीचंच नाही. संतांची कृपा अत्यंत महत्वाची. काय कृपेचं सामर्थ्य. ज्ञानोबराय बोलतात, जे जे औषुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षते विषय व्याळी मिठी दिदले नुठी ताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषयरूपी सर्पानं गुरपटलेल्या जीवाला बाहेर काढायचं असेल तर त्याला संतांच्या कृपेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. महाराज संतांची कृपा झाली तर महाराज त्या ठिकाणी आपलं जीवन यशस्वी होतं. ज्या सच्चिदानंद बाबांवरती ज्ञानोबरायांची कृपा झाली, सच्चिदानंद बाबा अदरे लेखकू झाला. ज्ञानोबरायांनी कृपा केली, स्त्रियेचा पुरुष. काय ज्ञानोबरायांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. या जगात अनेक मंदिराला भिंती आहेत, अनेक मंदिराला भिंती आहेत, पण ज्ञानोबरायांनी ज्या भिंतीवरती कृपा केली त्या भिंतीचंच मंदिर जगात एकाच ठिकाणी, ते म्हणजे माझं अलंकापूर तीर्थक्षेत्र. ज्ञानोबरायांनी ज्या रेड्यावरती कृपा केली त्या रेड्याचं मंदिर झालं. समाधी सोहळा साजरा होतो महाराज. ज्ञानोबरायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचं मंदिर झालं महाराज. काय कृपेचं सामर्थ्य महाराज, कितीतरी कृपेचं सामर्थ्य महाराज. कशेत माझे ज्ञानोबराय, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. विठाला 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 विठाला. संतांची कृपा झाली महाराज. काय होतं महाराज, आज सुद्धा आम्ही जे काही आमच्या अल्पबुद्धी मताप्रमाणे या ठिकाणी कीर्तन सेवा करतो ते म्हणजे संतांचीच कृपा आहे महाराज. प्रत्येक कीर्तनकारावरती संतांचीच कृपा आहे म्हणून या गादीवरती ते 2 तास या ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानदान करण्याचं काम करतात. काय कृपेचं सामर्थ्य. ऐका, हे संतांच्या कृपेचं सामर्थ्य सांगतोय मी, माझं नाही. संतांच्या कृपेचं सामर्थ्य. इकडे लक्ष द्या. मी परंडा, धाराशिव जिल्ह्यातलं आमचं परंडा गाव, 5वी ते 10वी शिकायला तिथं होतो योगेश महाराज. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर मी पुण्याला आलो, आळंदीला राहिलो 7-8 वर्ष. स्वानंद शिकनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानार्जन केलं. श्री गुरु रामभाऊ महाराज राऊत त्यांच्याकडे काही ज्ञानार्जन केलं. अनेक मोठ्या मोठ्या महात्म्याच्या मुखातनं या ठिकाणी ज्ञानार्जन या ठिकाणी श्रवण करायला भेटलं. आणि मी 6-7 वर्षानंतर कीर्तन सेवा आरंभ केली. संतांच्या कृपेची ताकद सांगायची. इकडे लक्ष द्या. आणि मी कीर्तन करायला सुरुवात केली. एके दिवशी सहज मी पुण्याच्या मनपा बस स्टॉपला
कीर्तन सेवेला कोकणात निघालो होतो, महाडला. आणि 10-12 वर्षानंतर सोबत शिकलेला मुलगा 5वी ते 10वी मला मनपा बस स्टॉपला भेटला. माझ्या अंगावर धोतर होतं, शर्ट होता आणि पिशवी होती आणि मी बसने प्रवास करत होतो. त्याने मला आवाज दिला, बालाजी. कुणी? माझ्या वर्गातल्या मित्राने. बालाजी. त्याने मला विचारलं, ओळखलं? म्हणलं ओळखलं, आपण एकाच वर्गात होतो 5वी ते 10वी. मला म्हणला, हा बरोबर आहे. हे काय घातलंय? म्हणलं हे शुद्ध सात्विक जगातला सर्वोत्तम पोशाख म्हणजे वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे, तो घातलाय. त्याने विचारलं, बरं म्हटलं, काय करतो हल्ली? म्हणलं कीर्तन. कीर्तन? म्हणलं हो कीर्तन. म्हणलं. त्याने सांगितलं, बालाजी शिकला असतात, चांगला नोकरीला लागला असतात, कशाला ह्या भानगडीत पडला? मला म्हणला, चल तुला चहा पाजतो. मला सोबत असलेल्या मित्राला मला घेऊन तो मनपाच्या तिथल्या कॅन्टीनला गेला. चहा पाजला त्याने आणि मला बोलायला सुरुवात केली. बालाजी कीर्तन का करेना, पण मला हे सांग, कीर्तन केल्यानंतर तुला महिन्याला किती पेमेंट पडतं? मी म्हणलं, माझं जाऊ दे पेमेंटचं. लोक देतात, आम्ही सेवा म्हणून काय देईल ते स्वीकारतो. म्हणजे त्यांनी महिन्याला किती पेमेंट पडतं? म्हणलं तसं सांगता येत नाही, माझं जाऊ दे. तू काय करतो? त्याने कॉलर ताट केली. म्हणलं मी पुण्यात इंजिनिअरिंग झालं माझं, COVP कॉलेजला. आता टेल्को कंपनीत परमनंट जॉबला आहे. 40,000 पेमेंट आहे. म्हणला मला किती? 40,000. म्हणलं चांगली गोष्ट आहे. चहाचं बिल त्यांनीच दिलं, मी कशाला देऊ एवढं ऐकल्यावर. आम्ही बाहेर आलो तरी त्यांनी मला विचारलं, महिन्याला किती पेमेंट पडतंय? म्हटलं तसं नाही रे सांगतायत, आखाड्यात आम्हाला कमी फोन येतात. म्हणलं श्रावणात जास्त असतात. तरी म्हणला महिन्याला किती पेमेंट पडते? म्हणलं पैशाचं सांगता येत नाही. तरी मग मला रागच आला, तुम्हाला उत्तर आवडलं तर टाळी द्या. हे माझं नाही, हे माझ्या श्रीगुरूंचं, साधू संतांचं वाङ्मय उच्चिष्ट श्रवण केलेल्याचा हा प्रसाद आहे. म्हणलं महिन्याला किती पेमेंट पडतं पैशाचं मला माहीत नाही, पण एकदा जर पुणे आणि मुंबईला जर कीर्तनाला गेलो तर तुझ्यासारखे 40,000 पेमेंट घेणारे रोज 40 जण माझ्या पाया पडतात. हे वारकरी संप्रदायाची ताकद आहे, ही संतांच्या कृपेची ताकद आहे. एकदा जर संतांची कृपा मानवी जीवनामध्ये झाली तर ती कधीच संपत नाही. म्हणून तुकोबरे बोलतात, कृपा अत्यंत महत्वाची, कृपा दान केले संती, कल्पांती ही सरेना. विठाला 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 काय कृपेचं सामर्थ्य महाराज. तुकोबरेंच्या कीर्तनामध्ये महाराज मेलेलं मूल लुण टाकलं. महाराज तुकोबरेंचं कीर्तन रंगात आलं. महाराज तुकोबरेंनी देवाला अर्थ हाक मारली, देवा काय कीर्तनामध्ये जर असं मेलेलं मूल लुण टाकलं तर लोकांच्या कीर्तनावरची श्रद्धा कमी होईल. देवा तुलाच काहीतरी करावं लागेल. आणि महाराज स्वतः भगवान परमात्म्याने कृपेचं छत्र धारण केलं तुकोबरेंच्या कीर्तनामध्ये. महाराज काय झालं? अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. मेलेलं मूल जिवंत झालं. महाराज काय कृपेचं सामर्थ्य. कृपा जिथे झाली संतांची तिथं महाराज हे सामर्थ्य प्राप्त झालं. म्हणून जगाच्या पाठीवर कृपेचं सामर्थ्य अत्यंत मोठं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलतात, जगात सगळ्यात उत्तम सेवा जर कुठली असेल तर जगामध्ये सगळ्यात उत्तम सेवा जगाच्या पाठीवर एकच आहे, ती म्हणजे संत सेवा, अभंगाचं शिवचरण. संत सेवा तुका मनी संत सेवा लाभ देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम मनवी मनवीता त्याचे हेची देवा उत्तम हेची देवा
दास म्हणविता त्यांचे पुढे. महाराज तुकोबरे बोलतात, जगात सर्वोत्तम सेवा जर कुठली असेल तर जगाच्या पाठीवर सर्वोत्तम सेवा म्हणजे संत सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला सगळ्यात जास्त उत्तम सेवा जर कुठली आवडते तर देवाला सगळ्यात जास्त उत्तम सेवा संतांची सेवा केलेल्या ही देवाला सगळ्यात उत्तम सेवा आवडते. महाराज ज्ञानोबरे बोलतात, किती प्रिय भगवंताला संतांची, तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. संतांची सेवा देवाला अत्यंत उत्तम प्रिय आणि आपल्याही जीवनामध्ये संतांची सेवा घडावी. लोक म्हणतील संतांची सेवा म्हणजे काय. आता ज्ञानोबरे कुठे भेटतील? ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबऱ्यांची सेवा आहे. तुकोबऱ्यांचा गाथा म्हणजेच तुकोबऱ्यांची सेवा आहे. महाराज आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन यशस्वी बनवायचं असेल, या जगात तुमच्या जीवनात कितीही संकट येऊ द्या, या जगात तुमच्या जीवनात कितीही दुःख येऊ द्या, या जगात तुमच्या जीवनात कितीही नैराश्य येऊ द्या, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकोबऱ्यांचा गाथा आहे त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ही उत्तम सेवा आहे जगातल्या पाठीवर. म्हणून मी सांगेल, आजकाल आपण मुलांच्या हातामध्ये महाराज तासोन तास मोबाईल देतोय. महाराज तासोन तास मोबाईल देतोय, पण जगात ते घर धन्य असेल, ते मायबाप धन्य असतील ज्यांनी मुलाच्या योग्य वयात हातात हरिपाठ दिला, ते मायबाप धन्य आहेत. ज्यांनी योग्य वयामध्ये मुलांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली, ते मायबाप धन्य आहेत. योग्य वयामध्ये मुलांच्या हातामध्ये आता गाथा दिला पाहिजे, हातात मुलांच्या ग्रंथ दिले पाहिजे, हातात मुलांच्या आता पुस्तकं दिली पाहिजे. महाराज तर येणारी तरुण पिढी आपलं जीवन यशस्वीरित्या मार्गक्रमण करेल. का आताचा तरुण नैराश्याकडे वळतोय? महाराज त्यांच्या जीवनामध्ये संत वाङ्मय कमी आहे. ज्याने संत वाङ्मयाचा महाराज आश्रय घेतलाय त्याच्या जीवनामध्ये कधीच नैराश्य येणार नाही. किती जरी दुःख आली तरी ते दुःख पायदळी तोडून जीवनामध्ये यश आत्मसात कसा करावं हे संतांचं वाङ्मय आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिकवतं. म्हणून संत वाङ्मयाची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. काय संतांची सेवा आहे महाराज? ऐका, महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी उज्ज्वल संत परंपरा आहे. संत माणकोजी महाराज बोधले म्हणून. महाराज तीर्थक्षेत्र धामणगाव नगरी, वैरागच्या जवळ, बार्शीच्या जवळ. काय संतांची सेवा आहे ऐका. जेमतेम परिस्थिती आणि एके दिवशी सहज त्यांनी शेतीमध्ये अवताला झुंपलेला आहे, बैल झुंपलेली आहेत. आणि किती परिस्थिती भयंकर आहे का, त्या अवताला 2 बैल सुद्धा नाहीत, एक बैल आणि दुसरीकडे एक म्हैस. महाराज आणि औत सुरू झालेला आहे. शेतीमध्ये पाळी मारायला कुळवायला सुरुवात झालेली आहे. आणि तिकडून वारकऱ्यांचा जयघोष ऐकायला भेटला. ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा जयघोष ऐकायला भेटला. माणकोजी महाराजांनी तिथेच औत सोडला आणि नीट पंढरपूरला निघून आले, पांडुरंगाकडे. विठेवरच्या पांडुरंगाला काजी, अरे माणकोजी महाराज घरी न सांगता त्या ठिकाणी निघून आले, शेतातलं कोण काम करेल? विठेवरचा पांडुरंग आला. महाराज माणकोजी महाराजांच्या शेतातला महाराज कुळवायला लागला. महाराज स्वतः भगवान परमात्मा घरी आला. ममताई मातांना हात जोडले सांगितले, आई आजपासून मी तुमच्याकडे 5-6 दिवस शेतीतल्या कामासाठी आलो. कोणी पाठवलं? कोणी नाही. माणकोजी महाराज पंढरपूरला वारीला गेले आणि मला सांगितलं की तू 5-6 दिवस काम कर म्हणून मी आलेलो आहे. शेतीतली कामं स्वतः भगवान परमात्म्याने केली. याच्या पुढं महाराज काय चरित्र आहे त्यांचं. महाराज बाळांतपणाचा काळ जवळ आला ममताई माताचा. हे सगळी भक्तीचं वातावरण पाहिल्यानंतर कोणी येणं गेलं त्यांच्याकडे. काय करावं? विठेवरचा पांडुरंग ममताई माताचं बाळातपण करण्यासाठी सुईन झाला. महाराज सुईन झाला. जुन्या काळामध्ये महाराज बाळांतपण करणाऱ्या स्त्रीला सुईन म्हणायचे. स्वतः भगवान परमात्मा सुईन झाला आणि यशस्वीरित्या ममताई माताचं बाळांतपण केलं. महाराज काय सेवा असेल. देवाला सुद्धा सगळ्यात उत्तम सेवा जर कुठली आवडते ते तरी म्हणजे संत सेवा. विठाला 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 म्हणून तर महाराज देवाला संतांची सेवा केलेली फार मोठी आवडते.
मी ज्या परंपरेतनं महाराष्ट्रभर कीर्तन सेवेच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचार करत फिरतो ती म्हणजे संत स्वामी रघुराज महाराजांची फड परंपरा. करमाळा तालुक्यातलं तीर्थक्षेत्र बिटरगाव नगरी, तिथे 400 वर्षापूर्वी संत स्वामी रघुराज महाराज एक संत होऊन गेलेले आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी संध्यहरण नावाचा ग्रंथ लिहिलाय. काय ताकद आहे महाराज त्या संत महापुरुषांची. त्यांचं सामर्थ्य एवढे, आस्थाला जाणारा सूर्य थांबवण्याची ताकद म्हणजे आमच्या संत स्वामी रघुराज महाराजांमध्ये होती. महाराज आस्थाला जाणारा सूर्य थांबवला. त्यांचे परममित्र महाराज कांदलगावचे रामस्वामी, सहज ते सोंगट्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला होता आणि सोंगट्याचा खेळ खेळत होते. महाराज खेळ इतका रंगामध्ये आला, सूर्य मावळायला लागला, पण यांचा खेळ काय थांबणार. सगळे मित्र खेळ काय थांबणार. महाराज काय करावं समजना गेलं. मित्र तर नाराज करायचे नाही, त्यांचा आनंद तर हिरावून घ्यायचा नाही. अकर शेवटी महाराज सूर्य थांबवला स्वामी रघुराज महाराजांनी. सूर्य. आणि मध्यरात्री झाली, 3 वाजता यांचा सोंगट्याचा खेळ संपला आणि रामस्वामी आपल्या कांदलगावला जायला निघाले. 5 वाजता बरोबर कांदलगावला पोहोचले. बघतात तर काय, आपली पत्नी उठून त्या ठिकाणी महाराज पाणी तापवायला ठेवलेले आणि त्या ठिकाणी काय करते, सडामार्जन करते. आणि मग त्यांनी ओळून बघितलं, मी गावापर्यंत 3 वाजेपर्यंत सूर्य मला प्रकाश देत होता, हे कस काय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, हे सामर्थ्य कोणाचे तर संत स्वामी रघुराज महाराजांचं आहे. महाराज ही ताकद संत स्वामी रघुराज महाराजांमध्ये होते. आस्थाला जाणारा सूर्य सुद्धा थांबवण्याची ताकद होते. आणि महाराज म्हणून ती वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे. महाराज आषाढी वारीला महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 काले संपन्न होतात गुरुपौर्णिमा उत्सवाचा. पण आमच्या फडावर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये काल्याची सेवा संपन्न होते. का? पंढरपूरचा काला झाल्यानंतर स्वतः विठेवरचा पांडुरंग परमात्मा आमच्या आषाढी आणि कार्तिकी सोहळ्यासाठी महाराज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, महाराज स्वतः विठेवरचा पांडुरंग काल्या सोहळ्यासाठी महाराज, काल्याच्या कीर्तन सोहळ्यासाठी महाराज आमच्या तीर्थक्षेत्र बिटरगाव नगरीमध्ये उपस्थित राहतो. ही संत स्वामी रघुराज महाराजांच्या सेवेची ताकद आहे. म्हणून तुकोबराय बोलतात, जगात सर्वोत्तम सेवा जर कुठली असेल तर ती जगात सर्वोत्तम सेवा म्हणजे महाराज संत सेवा आहे. काय संत सेवा आहे? टाळी वाजून भजन करा. विठाला 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 विठाला. किती संत सेवा उत्तम आहे महाराज. ऐका महाराज, तुकोबराय बोलतात, मी त्यांच्या घरी सेवा करायला तयार आहे. कुणाच्या घरी? ज्याच्या जीवनातली आस संपून गेली त्याच्या घरी महाराज सेवा करायला तयार आहे. तुकोबराय बोलतात, भगवान परमात्मा कुणाच्या घरी? महाराज तुकोबराय बोलतात, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. पुन्हा अजून एक तुकोबरायांचा अभंग आहे महाराज, साधा वया भक्ती काज नाही लाज धरत. महाराज तुकोबराय बोलतात, मी त्यांच्या घरी संतांच्या घरी सेवा करायला तयार आहे. महाराज काय संतांच्या घरी देवाने सेवा केली. ऐका, धाराशिव जिल्ह्यातील वैराग्य संपन्न संत गोरोबा काका, काय अधिकार, कच्च पक्क ठरवण्याचा अधिकार म्हणजे गोरोबा काकांचा अधिकार. दोन्ही हात गेले गोरोबा काकांचे. कोण चालवणार माझा घर प्रपंच? विठेवरच्या पांडुरंगाला काळजी. विठेवरचा पांडुरंग महाराज विठेवरनं खाली उतरला. गोरोबा काकांना भेट देण्यासाठी महाराज निघाला. रुक्मिणी माताने विचारलं, कुठे निघालात? म्हणले, काकांकडे चाललोय. मला यायचंय तुमच्यासोबत. म्हणले, मी काकांकडे कुंभार बनून चाललेलो, तुला कुंभारीण बनावं लागेल. तयार आहे मी. चालेल, चल मग. गोरडाने विचारलं, मीही येणार तुमच्यासोबत. म्हणले, तुला गाढव बनावं लागेल. तयार आहे म्हटले, चला. महाराज काकांकडे स्वतः भगवान परमात्मा आला. महाराज सोबत रुक्मिणी माता आहेत, गरुड आहे. काकांच्या घरी आवाज दिला, ओ काका आहेत का घरात? काकांनी विचारलं, कोण? एक गरीब नौकर आहे. म्हणले, काय काम काढलं? काम काहीच नाही, तुमच्याकडे काहीतरी सेवा भेटेल म्हणून आलेलो आहे. तुमच्याकडे सेवा भेटेल म्हणून आलेलो आहे. काकांनी सांगितलं, किती पगार द्यावा लागेल? पगार काही नाही, 2 टाइम जेवायचं दिलं तरी भागल. महाराज काकांनी सांगितलं, काय हरकत नाही, थांबा.
काका उठायच्या अगोदर महाराज स्वतः भगवान परमात्म्याने उठावं, मडकी बनवावीत, काकांनी फक्त बाजारामध्ये नेऊन विकावीत. सुंदर पद्धतीने काकांचा घरप्रपंच चालला. महाराज सुंदर पद्धतीने काकांचा घरप्रपंच चालला. एक दिवशी सहज निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपानदेव, ज्ञानेश्वर महाराज भेटण्यासाठी काकांना आले. काकाने विचारलं, काका तुमचे दोन्ही हात गेले, घरप्रपंच चालतो कसा? घरप्रपंच चालतो कसा? काकांनी सांगितलं, ग मुक्ता, माझ्या विठेवरचा पांडुरंग एवढा कृपाळू, एवढा दयाळू आहे की त्याने एवढा सुंदर नौकर पाठवलेला आहे. मी उठायच्या अगोदर उठतो, सगळं करतो आणि त्या ठिकाणी मी फक्त मडकी बाजारामध्ये विकायला नेतो. कुठे आहे तो नौकर? आहे ना, आत्ताच होता इथेच. कुठे? इकडे तिकडे आवाज दिला महाराज, कुठं दिसायला तयार नाही. आत्ताच होता इथे, आत्ताच होता. मुक्ताबाई एका मडक्याच्या जवळ गेल्या, एक मडकं उचललं, त्याच्यावर बघितलं, शंख, चक्र, गदा, पद्म सगळी चिन्ह त्याच्यावर उमटलेली होती. मुक्ताबाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि मुक्ताबाईने सांगितलं, काका हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा माझ्या विठेवरचा पांडुरंग आहे. विठेवरचा पांडुरंग आहे महाराज, विठेवरचा पांडुरंग आहे. महाराज स्वतः भगवान परमात्मा सुद्धा संतांची सेवा करतो. महाराज अभंगच आहे. काकड्यामध्ये एक फार सुंदर अभंग आहे. कोणाकोणाची सेवा केली महाराज? तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती. हा उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त दिकुनिया. अनेक संतांची यादी महाराज. स्वतः भगवान परमात्मा संतांची सेवा करतो. महाराज आषाढी वारी संपली, विठेवरच्या पांडुरंगाचा चेहरा पडलेला दिसला. नामदेव महाराजांनी विचारलं, देवा तुझा चेहरा पडलेला आहे, हा म्हणजे तुला सुख प्राप्त करायचं म्हणजे तुला कुठं न्यावं लागेल? देवाने सांगितलं, आहे ना एक ठिकाण, नामा म्हणे देवा चला तया ठया, विश्रांती घ्यावया कल्पावर. इतकी उत्तम सेवा जगाच्या पाठीवर संतांची सेवा आहे. म्हणून आपल्या हातून संतांची सेवा घडली पाहिजे. सगळ्यात उत्तम सेवा म्हणजे संतांची सेवा आहे. तुकोबरे बोलतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, देवाला उत्तम वाटणारी सेवा संत सेवा आहे. म्हणून आपल्या हातून संतांची सेवा घडावी. आपल्या हातून देव, देश, धर्म, आई वडील यांची सेवा आपल्या हातून घडावी महाराज. तर आपण भारतीय संस्कृतीचे पाईक म्हणून या नात्याने ह्या सेवा सगळ्या घडाव्यात. महाराज आपण भाग्यवान आहे. महाराज आज या धर्म मंडपामध्ये तुम्ही जे सुरक्षित आणि संरक्षित जर कोणामुळे बसत असाल तर माझ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बसताय. काय राजांचे उपकार आहे. कितीही संकट आली तरी संकट पायदळी तोडून जीवनामध्ये यश आत्मसात कसं करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्याला शिकवतं. पुरंदराच्या 10 वेळेस 23 गडकोटाचं स्वराज्य मिर्झाराजे जयसिंगांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. पण महाराज आलेली संकट पायदळी तोडवले. महाराज आग्र्याला गेले आणि आग्र्यावरून आल्यानंतर 360 गडकोटाचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं. संकट आली की पायदळी तोडवायची, जीवनात यश आत्मसात करायचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आत्मसात करा. जगात सगळ्यात जास्त पुतळे जर कुठल्या महापुरुषाचे असतील तर जगात सगळ्यात जास्त पुतळे एकाच महापुरुषाचे. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकाही गडकोटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं नाव टाकलं नाही, पण आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलं गेलेलं आहे. महाराज त्याच्यासाठी तरुणांनी महाराज डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना घेण्यापेक्षा डोक्यात त्यांचे विचार मुरवणं ही अत्यंत काळाची गरज आहे. महाराज म्हणून तुकोबरे बोलतात, संत विचार आत्मसात करा, महापुरुषांचे विचार आत्मसात करा तर आपलं जीवन यशस्वी होणार आहे. म्हणून तुकोबरे बोलतात, जगात उत्तम सेवा संत सेवा आहे. आपल्या जीवनामध्ये कीर्तनाची गोडी लागावी म्हणून हे सन मराठीने आपल्या जीवनात ज्ञानाचा सूर्य उगवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून तर सूर्य उगवण्याचं चिन्ह दाखवले महाराज. सन मराठी म्हणजे भक्तीचा सूर्य आपल्या जीवनात उगवला पाहिजे महाराज. आणि भक्तीचा सूर्य आपल्या जीवनामध्ये उगवायचा असेल तर त्याला महाराज
लागे कीर्तनाची गोडी दिवस महाराज आपल्याला उगवल्याबरोबर श्रवण करावी लागेल तर आपल्या अंतःकरणात भक्तीची सूर्य किरण त्या ठिकाणी उमटल्याशिवाय राहणार नाही. सन मराठी परिवाराला मनापासून धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ भोलेले कुरे वेणे वाकुरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, हा नाही विचारिला ते कारण करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तो भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.